घरात असलेला फ्रीज हा आता सगळ्यांसाठीच एक स्टोरेज बॉक्स बनला आहे. काही नको असेल तर ती गोष्ट लगेच फ्रीजमध्ये राहते किंवा आज नाही खाल्लं तर उद्या खाऊ असं म्हणत काही पदार्थ फ्रीजमध्ये जाऊन पडतात. फ्रीजमध्ये अन्न टिकून राहतं म्हणूनच आपण घरात फ्रीज घेतो. हे खरं असलं तरी काही गोष्टी फ्रीजमध्ये योग्य पद्धतीने ठेवल्या नाहीत तर त्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. कशा? चला समजून घेऊयात. अन्न शिजवून झाल्यानंतर गरम भांड थेट फ्रीजमध्ये ठेवल्यास आतलं तापमान वाढतं आणि इतर पदार्थ खराब होण्याचा धोका वाढतो. खूप जण कंटाळा करतात आणि शिजवलेलं अन्न न झाकता तसंच फ्रीजमध्ये ठेवून देतात. त्यामुळे अशा उघड्या अन्नात बॅक्टेरिया वाढू शकतात आणि त्या अन्नाचा वासही फ्रीजमध्ये राहू शकतो. जर एखादा पदार्थ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतर खाण्याचा विचार करत असाल, तर असे पदार्थ 2 ते 3 दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवता कामा नये. कारण त्यामुळेही अन्न खराब होऊ शकतं आणि असे अन्न खाल्ल्यामुळे पोटही बिघडू शकतं. जर तुम्ही फ्रीजमध्ये फळं ठेवत असाल आणि ती खराब झालेली असतील, तर ती इतर पदार्थही खराब करू शकतात. उघडे डबे किंवा कॅन फ्रीजमध्ये ठेवू नका किंवा एकाच डब्यात वेगवेगळे पदार्थ ठेवू नका. त्यानेही त्रास होऊ शकतो. खूप जण औषधही फ्रीजमध्ये ठेवतात, पण सगळीच औषधं फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नसते. शिवाय अन्नासोबत अशा गोष्टी ठेवल्यानं धोका वाढतो. जर तुम्ही न शिजवलेले मासे, चिकन, मटण ठेवत असाल, तर त्यातूनही जंतू इतर पदार्थांवरती बसून क्रॉस कंटॅमिनेशन होण्याची शक्यता असते. फ्रीजच्या दरवाजातलं तापमान सतत बदलत असतं, त्यामुळे तेथे महत्वाच्या गोष्टी ठेवणं टाळा. याशिवाय सोललेला कांदा, कापलेला बटाटा, लसूण, मध हे देखील फ्रीजमध्ये ठेवणं टाळावं. आठवड्यातून एकदा तरी फ्रीज स्वच्छ करावा. फ्रीजचे तापमान हे योग्य असायलाच हवं. फ्रीजमधून दुर्गंधी येत असेल तर तातडीने तपासणी करून फ्रीज स्वच्छ करा. योग्य पद्धतीने वापरलेला फ्रीजच अन्न सुरक्षित ठेवू शकतो, हे मात्र लक्षात ठेवा.